आक्रमकपणे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलसचिव यांना वेतन श्रेणी S30 ज्यांची नाहीये त्यांचे अनाधिकृत AC काढून घेण्यासंदर्भात पत्र दिलं होतं आणि त्या पत्रकावर त्यांनी एक परिपत्रक काढले की त्यांच्या सगळ्या विभागांना त्यांनी पाठवलेलं आहे की ज्यांची वेतन श्रेणी S30 नाही त्यांनी ते AC काढून घ्यायला पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आज मी सगळ्यात पहिले कार्यकारी अभियंता वनमा कुर्वी इथं आलेलो आहे आणि इथं आदरणीय कशाळकर साहेब होते, त्यांना मी हे परिपत्रक दाखवलं. ते म्हणले हे अगदी बरोबर आहे, आम्ही AC लगेच त्वरित काढून घेत आहेत. आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांचे माणसं बोलवले आणि AC काढून घेतलेलं आहे. आपण बघू शकता हा एक AC आहे. या कार्यालयात एकूण 5 AC आहेत, तर 5ला 5 आपण काढत आहे. वर दुसरं AC सुद्धा काढणं सुरू आहे. तर त्या अनुषंगानं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नक्कीच इथं यश आमच्या आंदोलनाला आलं असं म्हणता येईल. आता पुढे काय या संदर्भात विविध कार्यालय सुद्धा आहेत? हो, विविध कार्यालय जाणार ना आम्ही 100% विविध कार्यालय सुद्धा जाणार आहेत. आणि ज्यांची वेतन श्रेणी S30 नाहीये तर त्या अनुषंगानं त्यांचे सुद्धा AC आम्ही काढून घेऊ. आणि समजा जर कोणी नाहीच ऐकलं तर लोकशाही पद्धतीने लोकशाही मार्गाने आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू. चालेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिजे का? मी कशाला बोलू नाही ती सगळे पण दाखल करतात माझ्यावर. चला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी